वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे सुरमई फ्राय आणि पॉपलेट फ्राय। तर ते सर्वप्रथम आपण त्याचं मॅरिनेशन करून घेऊया। मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेलं आहे। हे आहे ग्रीन चटणी, याच्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर, त्यानंतर लसूण, आलं, आणखीन चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची, त्यानंतर ही हळद, मीठ, लाल तिखट आणि आगळ, आता आणि फिश फ्राय मसाला। आता आपण मॅरिनेशनची रेसिपी चालू करूया। सगळ्यात प्रथम मी ही जी ग्रीन चटणी बनवली आहे ती 1 टेबलस्पून, त्यानंतर हळद 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, आगळ मी 2 टेबलस्पून घेते। तुम्हाला किती आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर हा फिश फ्राय मसाला, चवीनुसार मीठ, आता ते सगळं आपण मिक्स करून घेऊया। चला, आपलं मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण हे ठेवूया अर्धा तासाने नंतर फ्राय करायला घेऊया। चला, आपलं मॅरिनेशनला अर्धा तास झालेलं आहे। आता आपण फिश फ्राय करायला घेऊया। सगळ्यात प्रथम गॅस पेटवून तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाला का चेक करू। थोडंसं तेल ओतायचं आहे। फ्राईंगसाठी मसाला मी इथे रेडी केला आहे। तांदळाचं पीठ, त्यानंतर रवा, फिश फ्राय मसाला आणि चवीनुसार मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे, कारण इथे मॅरिनेशनला मी मीठ टाकलं होतं, त्यानुसार थोडंसं इकडे ॲड केलेलं आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। दोन्ही साईडने व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याला फ्राय करणार आहोत केळीच्या पानामध्ये। केळीच्या पानामध्ये असं ठेवायचं, दोन्ही साईडने फोल्ड, आता आपण सुरमई फ्राय करूया। मी थोडीशी ही लसूण आहे ती तेलामध्ये टाकते, थोडी टेस्ट चांगली येते त्यासाठी।
सुरमईला दोन्ही साईडने हा मसाला जो रेडी केला आहे तो लावून घेते. बघा हे बघा मस्तपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे. मच्छी फ्राय करून रेडी आहे. तर आपण त्याला थोडंसं त्या प्लेटला गार्निश करून घेऊया. त्यासाठी मी इथे कापून घेतला आहे कांदा. सर्वात प्रथम हे केळीचं पान बाजूला करूया. बघा किती मस्त स्ट्रक्चर आलं आहे. मसाला एकदम व्यवस्थित झालेला आहे. त्याला व्यवस्थित मसाले लागले. तर गार्निशिंग करण्यासाठी मी इकडे कांदे कापून घेतलेत बारीक ते ठेवते. थोडीशी बारीक कापून कोथिंबीर घेतली. ही आहे आपली आजची रेसिपी सुरमई फ्राय आणि पॉम्फ्रेट फ्राय. तुम्ही घरी बनवा आणि कमेंट्स करून सांगा कशी झाली आहे ती. थँक्यू.